यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला आपण कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण की उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे प्लस वीकली एक्सपायरी आहे। तर ह्या मंथली एक्सपायरीला आपण कोणत्या लेवलचा विचार करायचा, कोणत्या लेवलवरून आपल्याला बाईंग मोमेंटम बघायला मिळेल, कोणत्या लेवलवरून आपल्याला एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळेल, याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही आजच्या सेशनमध्ये जर बँक निफ्टीला ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये जबरदस्त आपल्याला एक जवळजवळ 900 अंकांची तेजी बघायला मिळाली। आणि बँक निफ्टी हा 52,630 ला क्लोज झाला। बँक निफ्टीनं 52,500 ही जे काय महत्त्वाची लेवल आहे ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिले, त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये उद्या 52,500 आणि 52,000 ह्या दोन लेवलवरती बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। 52,500च्या खाली जरी मार्केट आलं तर 52,000 पर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही, तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा, कारण की मार्केट कोणत्याही क्षणी सपोर्ट घेऊ शकतं आणि मार्केटमध्ये एक अपसाईडची मोमेंटम आपल्याला तिथं बघायला मिळू शकते। त्यामुळे तुम्हाला 52,000 ह्या लेवलवरून काय करायचं आहे, कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। कंट्रोल्ड फॉलवरती तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि जे काही तुमचं रिस्क रिवॉर्ड रेशो त्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्हाला तिथं काय करायचं आहे, तुम्हाला त्या ट्रेडमध्ये तिथं थांबायचं आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 30 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जबरदस्त गोष्ट दिसते। तर बँक निफ्टी कंटिन्युअसली शेवटच्या जर 4 कॅन्डल बघितल्या 30 मिनिटाच्या, तर ह्या कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये काहीसुद्धा डिसिजन झालेलं नाही, म्हणजे मार्केटमध्ये धड सेलर्स पण आले नाहीत, धड बायर्स पण आले नाहीत। मार्केटमध्ये सेलर्स याचा प्रयत्न झाला, पण लोअर साईडला बायर्स आले, परत मार्केटला वरती नेऊन क्लोज केलं। दुपारच्या सेशनमध्ये 2:30 नंतर मार्केटमध्ये काय झालं, एक जबरदस्त अपसाईड ब्रेकआउट आला, पण मार्केटमध्ये सेलर्स आले आणि परत सेलर्सनी काय केलं, बँक निफ्टीला खाली घेऊन याचं काम केलं। त्यामुळे मार्केटमध्ये आता काय झालं, इथं 11:30-12 नंतर मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स ट्रॅप झाले। तर हे जे काही ट्रॅपिंग आहे, तर ह्या ट्रॅपिंगमध्ये उद्या मार्केट कुठं ओपन होतं ह्याच्यावरती मार्केटमध्ये आपल्याला एक मोमेंटम अपेक्षित आहे, कारण की इथं जे काही ट्रॅपिंग झाले तर ह्या ट्रॅपिंगवरती काय की मार्केटमधले जे काही कॉल बायर किंवा पुट बायर आहेत, हे कॉल बायर किंवा पुट बायर किंवा जे काही सेलर आहेत ते सेलर कशा पद्धतीनं बाहेर पडतात ह्याच्यावरती आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळेल। तर मार्केटमध्ये तुम्हाला वॉच काय करायचा आहे, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर हायर साईडचा विचार केला तर हायर साईडला तुम्हाला 52,822 ही लेवल खूप महत्त्वाचे आहे। 52,822च्या वरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉल साईडचा विचार करायचा आहे। जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि जर 52,822 833 या लेवलच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट हे 52,911, दुसरं टार्गेट हे 53,000। 53,000च्या वरती जर होल्ड झाला तर मार्केटमध्ये एक मोमेंटम आपल्याला अपसाईडचा बघायला मिळेल। त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला वॉच करायचा 53,055। 53,055 ही लेवल हायर साईडला ब्रेकआउट झाली तरच तुम्हाला मार्केटमध्ये अपसाईडचं मोमेंटम मिळेल, कारण की मार्केटनं ऑलरेडी 51,000 पासून 53,000 पर्यंत मार्केटचा मोमेंटम होईल, 2,000 पॉईंटचा मोमेंटम होईल। त्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग आलं तर त्या डीपला कॉल बाय करा। तिथं जर सेलिंग आलं तर मार्केटमध्ये डायरेक्ट पुट ऑप्शनचा विचार करू नका किंवा कॉल ऑप्शनचा विचार करू नका, तर डीपला कॉल ऑप्शन घ्या। जेवढं तुम्ही बाय ऑन डीप कराल तेवढं तुमच्यासाठी तिथं बेटर राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, हायर साईडला 52,822 833च्या वरती जर कंटिन्युअसली 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। मार्केट फ्लॅट ओपन नव्हता, गॅपअपच ओपन झालं। जर मार्केट 300-400 पॉईंट गॅपअप ओपन झालं तर मार्केटमध्ये जो काही रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्स आहे 53,000च्या दरम्यान। 53,000च्या वरती जोपर्यंत मार्केट क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा नाही। 53,000च्या वरती मार्केटनं क्लोजिंग दिलं तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे, नाहीतर कॉल ऑप्शनचा विचार करायचा नाही, कारण की मार्केटमध्ये ओव्हरनाईट गॅपअप ओपन होणार आहे। गॅपअप ओपनिंगनंतर मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल, तर त्या प्रॉफिट बुकिंगमध्ये धड कॉलचे पण ऑप्शन वाढणार नाहीत आणि धड पुटचे पण ऑप्शन वाढणार नाहीत। त्यामुळे दोन्ही साईडला ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं। मार्केटला सेटल होऊ द्यात, मार्केट सेटल झाल्यानंतर कशा पद्धतीनं प्राइस ॲक्शन करतं तशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करा। गॅपअप ओपन झालं, मार्केट लोअर लो फॉर्मेशन करत आलं तर लोअर लो जो फॉर्मेशन जरी करत आलं तर मार्केटमध्ये जो काही सपोर्ट असणार आहे तो 52,800 52,800 ह्या लेवलला जर होल्ड नाही झालं तरच पुट ऑप्शनचा विचार करा। जरी मार्केट गॅपअप ओपन झालं तरी 52,800 ह्या लेवलला होल्ड नाही झालं तर पुट ऑप्शनचा विचार करा। 52,800 ही लेवल होल्ड झाली तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता। परत मार्केट जी काही ओपनिंग प्राइस आहे किंवा 53,000 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतं। मार्केट गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होता, गॅपडाऊन ओपन झालं, मार्केट 200-300 पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 52,200 ही लेवल। 52,200च्या खाली जर क्लोजिंग द्यायला चालू झालं तर मार्केट काय करेल, 52,000 स्पेशली मार्केट जर 52,155च्या खाली जर ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये 52,000 ही लेवल बघायला मिळेल। त्यानंतर मार्केट हे 51,800 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं, 52,000ची लेवल होल्ड नाही झाली तर मार्केटमध्ये 52,200ची लेवल होल्ड नाही झाली तर मार्केटमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा, पण त्यासाठी लोअर लो फॉर्मेशन होणं खूप गरजेचं आहे, तरच मार्केटमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल। असं नाही की मार्केट एकदम आज 1000 पॉईंट वाढले, 2000 पॉईंट वाढले म्हणजे उद्या प्रॉफिट बुकिंग होईल। उद्या पण मार्केटमधला जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, कारण की मार्केटमध्ये HDFC बँकेचा स्टॉक
1711च्या वरती क्लोज झालेला आहे. 1700च्या वरती त्यानं जवळजवळ 3 वर्षानंतर क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे जर HDFC बँकेमध्ये जर बाईंग मोमेंटम आला तर बँक निफ्टीमध्ये पण एक जबरदस्त बाईंग मोमेंटम आपल्याला तिथं बघायला मिळू शकतो. तर उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी, तर त्या मंथली एक्सपायरीसाठी 2 लेवल तुम्हाला वॉच करायचे. पहिली लेवल आहे ती 52,822 आणि दुसरी लेवल आहे ती 53,055. कॉल साईडचा विचार करायचा असेल तर ह्या 2 लेवल महत्त्वाचे आहेत. पुट साईडचा विचार करायचा असेल तर पहिली लेवल आहे ती 52,222 आणि दुसरी लेवल आहे ती 51,977. ह्या 2 लेवल तुम्हाला वॉच करायच्या आहेत. ह्या पुट साईडसाठी तुम्हाला लेवल वॉच करायचे आहेत. ह्या लेवलच्या खाली जर मार्केट गेलं तर तुम्हाला पुट ऑप्शन हिरो झिरोसाठी यूज करायचा आहे. ह्या लेवलच्या वरती जर मार्केट गेलं तर तुम्हाला कॉल ऑप्शन हिरो झिरोसाठी यूज करायचा आहे. पण जे काही सेफ ट्रेडर आहेत त्यांनी जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केली तर मार्केटमध्ये त्यांना चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेशोची ट्रेड बघायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीमध्ये सूट होता त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करा. जे काही प्रॉफिट होतं ते प्रॉफिट बुक करण्याकडे लक्ष द्या. रोज काही 100 पॉईंट मिळत नाही, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगवरती लक्ष द्या जेणेकरून तुमचे स्टॉप लॉसेस हिट होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.